प्रेमात सर्व काही माफ असतं असं म्हणतात। शिवाय प्रेम हे आंधळं असतं, पण ज्यावेळी डोळे उघडतात त्यावेळी हेच प्रेम नकोसे वाटायला लागतं। समाजात अशा अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात, पण त्यातून काही शिकण्याऐवजी तशाच चुकाही केल्या जातात। त्यामुळे ना घरका ना घाटका अशी अवस्था काहींची होते। पदरी प्रेम पडण्याऐवजी पश्चातापाशिवाय काहीच पडत नाही। त्यामुळे आपण प्रेम करताना सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे, पण तसं होताना दिसत नाही। असाच एक धक्कादायक प्रकार बिहारमधून समोर येत आहे। या प्रकरणाने तर सर्वच जण अवाक झाले आहेत। एक महिला गावात आपला संसार करत होती। लग्न झालं होतं, एक 4.5 वर्षांची मुलगीही तिला होती। घर कुटुंब चालावं म्हणून पती कोलकात्याला कामाला होता। त्याचवेळी सर्व चक्र फिरली, पती घरात नव्हता। ही विवाहिता घरी एकटी होती। वेळ जावा म्हणून फेसबुकला ती चिकटली। त्याचवेळी एक तरुण तिला फेसबुकवर मिळाला। ही विवाहित महिला त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती। जो तरुण तिच्या संपर्कात आला होता तो इयत्ता 12वीत शिकत होता, पण प्रेमाला वय, जात, धर्म, पंथ काही नसतो। तसंच या विवाहितेचं झालं। फेसबुकवर मैत्री झाली, बोलणं वाढलं, त्यातूनच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। हे सर्व 1 वर्षभर सुरू होतं। पती तिकडे कोलकात्याला घर चालवण्यासाठी पैसे कमावत होता आणि पत्नी इकडे एका 12वीच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली होती। प्रेमात रंग भरत होते। दोघेही कुणाचीही पर्वा न करता प्रेमात अगदी बुडून गेले होते। शेवटी याची खबर तिच्या पतीला लागली। तो गावात आला आणि सर्व काही बदलून गेलं। प्रकरण पोलीस स्थानक आणि महिला हक्क समिती समोर गेलं। 12वीत शिकणाऱ्या मुलाने आपण या महिलेला ठेवायला तयार आहे असं सांगितलं। तसं लेखीही दिलं। कसलाही विचार न करता ती विवाहित महिला 12वीला असलेल्या आपल्या प्रियकराबरोबर निघून गेली। मागे 4.5 वर्षाची मुलगीही पतीकडे सोडून गेली। पण प्रकरण इथेच संपलं नाही। खरं प्रकरण तर इथून पुढे सुरू झालं। काही दिवसांनी त्या 12वीच्या विद्यार्थ्याने तिला सांभाळण्यास नकार दिला। प्रकरण पुन्हा महिला हक्क समितीच्या कार्यालयात पोहोचलं। संबंधित महिलेच्या पतीलाही त्या ठिकाणी बोलवलं गेलं। आपण तिला सांभाळणार नाही असं तिचा प्रियकर सांगत होता। ती रडत होती। पती आणि सासू तिच्या बाजूलाच उभी होती। शेवटी तिने आपल्या पतीचे पाय धरले। आपल्याला नांदवावे अशी याचना ती करू लागली, पण पतीनं जीव गेला तरी चालेल, तुला नांदवणार नाही, तुझा स्वीकार करणार नाही, मरेन पण तुला ठेवणार नाही अशी थेट भूमिका घेतली। त्यामुळे त्या महिलेची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे।